सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। मी चक्रम आहे, स्वतःचं घरही जाळेन असं धक्कादायक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले। दरम्यान संजय शिरसाट असं का म्हणालेत, त्यामागे नेमकं काय कारण आहे बघूया। संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही, एवढा मी चक्रम आहे। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट स्वतःचं घर जाळायला निघाले। संजय शिरसाटांच्या मुलाच्या कंपनीनं संभाजीनगरचं वीट्स हॉटेल खरेदी केलंय। या हॉटेलच्या खरेदीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिरसाटांवर आरोप केलेत। 110 कोटींचं हॉटेल 65 कोटींना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या आरोपांमुळे व्यथित झालेल्या संजय शिरसाटांनी थेट आपलं घर जाळण्याच्या मनस्थितीत असल्याचं म्हटलंय। तुम्ही एक धंद्यासाठी, एक व्यवसायासाठी उभा राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे, तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे, तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील। यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे, सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत। आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही, एवढा मी चक्रम आहे थोडा। म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, त्याचं उत्तर देईल। परंतु व्यवसायामध्ये मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील। संजय शिरसाटांच्या या आरोपांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सडेतोड उत्तर दिलंय। संजय शिरसाट फक्त घराला आग लावण्याच्या बाता मारतायत असा टोला दानवेंनी लगावला। संजय राऊत कुठे, संजय शिरसाट कुठे? संजय शिरसाटांची आणि संजय राऊतांची काय बरोबरी होऊ शकते का? आणि काय आग लावणार तुम्ही? तुमचंच जळतंय ते बघा, दुसऱ्याकडे काय आग लावणार आहे तुम्ही? तुमचंच बघा काय काय जळतंय, दुसऱ्याकडे काय आग लावायला जाता तुम्ही? संजय शिरसाट यांनी हॉटेलच्या विक्रीवरून अंबादास दानवे आणि संजय राऊतांना थेट आव्हान दिलंय। हॉटेलच्या व्यवहारातून सिद्धांत शिरसाटांना माघार घ्यायला लावतो, हिम्मत असेल तर दानवे किंवा राऊतांनी हॉटेल विकत घेऊन दाखवावं असं आव्हान शिरसाटांनी दिलंय। तुम्हाला मी एक आव्हान देतो, आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा, 110चं आहे ना, 100ला भरा, 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन। संजय शिरसाटांनी दिलेल्या आव्हानावर शिवसेनेनं पुन्हा पलटवार केलाय। आपला हॉटेलचा व्यवसाय नाही, त्यामुळे आपल्याला हॉटेल खरेदीत रस नसल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलंय। त्यांची विरोधकता अनेक आहेत, बोललो आम्ही एवढंच आहे, पण आम्हाला या भानगडीत पडायचं नाही, आमचा तो व्यवसाय नाही आहे। तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही घ्यावं, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करा आणि घ्याव्या ना मोठं, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यात। तसे तुमचे काही ठिकाणी काम चालू असं काही लोक म्हणत असतात। संभाजीनगरच्या वीट्स हॉटेलची खरेदी वादात सापडली आहे। विरोधकांच्या आरोपांच्या बाणांमुळे संजय शिरसाट घायाळ झाल्याचं दिसतंय। हॉटेल नको पण आरोपांच्या फैरी आवरा या मानसिकतेपर्यंत आल्याचं दिसतंय। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।